मी गोव्याची नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून इथे आलेली आहे. गोव्याचा एससी विभागाचा इथे आढावा घेण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि जेव्हा आम्ही गोव्यातील पेडणे या विभागात फिरलो, अनुसूचित जातीचं जे राखीव विभाग आहे तिथे जेव्हा आम्ही फिरलो तर तिथे आमच्या निदर्शनात आलं की अतिशय असं गरीब परिस्थितीत तिकडचे लोक जगत आहेत खेडेगावातले. आणि महत्त्वाचं मला एक दिसलं तिकडे की अमित दादा, मी तुम्हाला सांगू इच्छिते की रोजगार तिकडे फार कमी आहे. महिलांना कुटीर उद्योग नाही आहेत तुमच्याकडे जर मी बघितलं तर. कारण इथे बीजेपीची सरकार आहे आणि बीजेपी फक्त तुम्हाला 1,500 रुपये देऊ शकते, रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला बीजेपी धान्य देऊ शकते, तुम्हाला फॅसिलिटीज देऊ शकत नाही. बीजेपी तुम्हाला लॉलीपॉप देऊ शकते पण तुमच्यापर्यंत योजना पोहोचवू शकत नाही. हे सत्य आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या गोरगरीब जनतांच्या जर कोणी वाली असेल तर फक्त तो काँग्रेस पक्षवाली आहे. आणि गोरगरीब जनतेचा जर कोणी विचार करत असेल तर तो फक्त काँग्रेस पक्षच करतो. आम्ही एससी विभागाचे लोक पूर्ण भारतभर काम करत असतो. मी गेले 20 वर्षापासून काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करते. मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते महिला काँग्रेस एससी विभागाची. आणि त्याच्या आधी मी पॅरेंट्स काँग्रेसला अध्यक्ष होते. आम्ही एक 20 ते 25 वर्ष झालो बघतोय काँग्रेसने जी प्रगती केली, काँग्रेसने जे गोरगरिबांचा विचार केला, काँग्रेसने जे विद्यार्थ्यांचा विचार केला, सैनिकांचा केला, शेतकऱ्यांचा केला, असा कोणताही बीजेपी म्हणा किंवा कोणताही पक्ष करू शकत नाही. हे मात्र सत्य आहे. आणि तुम्हाला जर धाक देत असेल, मी एसी विभागासाठी किंवा एसीच्या लोकांसाठी किंवा दलित लोकांसाठी, दलित लोकांचा वर्ग हा खूप मोठा आहे. फक्त बुद्धिस्टच नाही तर त्याच्यामध्ये चर्मकार आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन आहे. आता प्रत्येक एरियाची मराठी समजते सगळ्यांना, प्रत्येक एरियाची वेगवेगळी भाषा असू शकते. त्याच्यामध्ये सुदर्शनला तुमच्याकडे काय म्हणतात किंवा चर्मकार समाज आहे जो आपला गरीब आणि मजुरी करणारा समाज आहे. यांच्यासाठी योजना पेपरवर आहेत, यांच्यासाठी योजना त्यांच्या शब्दात आहेत, भाषणात आहेत, परंतु तुमच्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाही आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ठिकाणी काँग्रेस सरकार यावी यासाठी आपण काम केलं पाहिजे. काँग्रेसने प्रत्येक मंचाला, काँग्रेसने प्रत्येक विभागाला ताकद दिलेली आहे. काँग्रेसने ओबीसीला ताकद दिली आहे, काँग्रेसने अल्पसंख्याक मुस्लिमांना ताकद दिलेली आहे, काँग्रेसने ख्रिश्चनांना ताकद दिलेली आहे. काँग्रेसमध्ये एससी विभाग हा फार मोठा विभाग आहे जो काँग्रेसच्या सोबत मिळून काम करत असतो. कोणत्याही विभागाच्या कोणताही विभाग छोटा नसतो. तो काँग्रेस एक परिवार आहे, त्या परिवारातले आम्ही लोक आहोत. आणि त्याच्यामुळे त्या परिवारात त्या लोकांना फक्त सन्मान पाहिजे असतो. कोणत्याही कार्यकर्त्याला छोटा असो मोठा असो त्याला फक्त सन्मान पाहिजे असतं, पैसे पाहिजे नसतात किंवा कोणता फंड पाहिजे नसतो, काही पाहिजे नसते. सन्मान मिळाला तर तो कार्यकर्ता काम करेल, सन्मान नाही मिळाला तर दुसरा रस्ता पकडेल. त्याच्यामुळे कुठलाही कार्यकर्ता हा सन्मानाचा भुकेला आहे. प्रश्न हा आहे की इथे अनुसूचित जाती विभाग कसा काम करत आहे. आमचे विटूजी मोराळकर मागील 10 वर्षापासून इथे काम करत आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे, परंतु संख्या ही कमी आहे. अनुसूचित जातीची संख्या ही इथे 2% आहे. आणि 2% संख्या कमी असेल तरी सरकार बदलवण्यासाठी ती कामाची आहे. एका मताने सरकार पडते आणि एका मताने सरकार निवडून येते. म्हणजे कोणताही विभाग हा छोटा नसतो असं मला इथे म्हणायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की बीजेपीच्या सरकारचे बीजेपीचं आज काय चाललंय तुम्हाला दिसत आहे. एपिस्टिलमध्ये मोदींचं नाव आलं आहे, तुम्हाला दिसत आहे की जंगलाची कटाई होत आहे. एकीकडे लोक तुम्ही वृक्षारोपणचा प्रोपोगंडा करता आणि दुसरीकडे जंगल कापता खनिज काढायसाठी. तर हा जो तुम्हाला दिखावा बीजेपी करत आहे हे सगळं बीजेपीचा भोंगळ कारभार तुम्हाला, माझ्या कार्यकर्त्यांना, प्रत्येक एससीच्या आणि प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत नेणे गरजेचं आहे. आणि यासाठी हे जे वातावरण भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जे गोयान आज केला एक भयाचे वातावरण. ताणी सांगले की काँग्रेसीचो जेन्ना सरकार पळय आशिल्लो न्ही तो खंयच्याय जातीचो मनीस आसूं, गरीब आसूं श्रीमंत आसूं, मनशाक भंय हो नासतालो. पूण आज या भारतीय जनता पार्टीच्या 14 वर्साच्या कार्यकाळात एक प्रत्येक मनशाचेर ताणी आज भंय घालून दवरला. कोणीय समज जर खंयच्या कार्यक्रमाक जर गेलो जाल्यार ताका वेचून काडप, तो जर तर खंयच्या सर्विसेक आसा जाल्यार ताच्या फाटल्यान लागप, ताजो जर तर कितें धंदो चलता जाल्यार ताच्या धंद्याच्या आड येवप, अशें एक भयाचें वातावरण आज पुराय गोंयभर तांणी केलें.
विठू मोरजकरान म्हाका दिसता कॅज्युअली म्हणटा म्हणटा बरी एक आयडिया दिली की कार्यकर्त्यांनी म्हणटा तो आपली बॅलन्स शीट म्हणटा सगळ्या मुखार दवरप. म्हाका दिसता पयलीं पॉलिटिशियन जे आसा इलेक्टेड हांची एवरी इयर येवपाक जाय, नॉट ओन्ली द टायम ऑफ इलेक्शन. इलेक्शन बरें आहा पूण म्हाका दिसता हें अत्यंत गरजेचें आसा, कित्याक आज प्रत्येक पॉलिटिशियन हो राजकारणान येवन हांचे बँक बॅलन्स शीट वाडत आसा. ताणें म्हटलें की म्हजी बॅलन्स शीट खंय देंवल्या म्हणून, पूण म्हजी बॅलन्स शीट जाल्यार तुका हांव शेअर करतां. 25-26 झिरो आहा, झिरो इनकम इज झिरो. हाचो अर्थ कितें? आज हांवें म्हजे सगळे त्याग करून आज काँग्रेस पक्ष बळकट करपाक लागून आज मुखार सरलो. म्हाका याद जाता आमचे एडवोकेट जितेंद्र गांवकाराक घेवन आमी पेडण्या भागांत खुबशे कार्यक्रम करपाचो प्रयत्न केलो. जेन्ना तुमच्या क्षेत्रांतल्या एका आमची भयण जाचेर एट्रॉसिटीज जाल्यो, ताका थंय मोलेस्ट करपाचो प्रयत्न केलो एका म्हाका दिसता पुलीस अधिकाऱ्यान, पुलीस डिपार्टमेंटान तो आशिल्लो मनीस, ते चलयेक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान काम करणारो मनीस. सो काँग्रेस पक्ष हो एकटोच पक्ष आशिल्लो थंय वचून तिका प्रोटेक्शन दिवपाक. आज ताणें जें सांगलें की आज परिस्थिती अशी आसा की आज पणजे येतलो जाल्यार 500 रुपयाचो खर्च आसा. मनीस आज 10 फावटी विचार करता आनी 500 रुपया जोडपाक तुमकां कितले त्रास पडटा हें आमकां कळटा. ह्या सरकारान, मोदी सरकारान मनरेगा सारकी स्कीम जातून गॅरंटीड 100 डिजाचो जो तुमकां रोजगार मिनिमम जो आशिल्लो तो सुद्दां काडपाचो प्रयत्न हे मोदी सरकारान आज केला. म्हाका दिसता आज काळाची गरज आसा की आज प्रत्येक समाजातले, प्रत्येक विभागातले लोकांक आज एकठांय येवपाची गरज आसा. म्हाका मनांतल्यान आज खूब बरें दिसलें की गेल्ले 3 म्हयने जाले जेन्ना आमी आमचे चेअरमॅना कडेन बसले आनी सांगलें की आज प्रत्येक डिपार्टमेंट जी आमची सेना आसा ती आमकां बळकट करपाक जाय. तर म्हाका दिसता गेल्ले 3-4 म्हयने तांणी प्रयत्न केलो, पुराय गोंयभर ते भोंवले आनी ताचे परिणाम आज हांगा आज दिसून येता. सदांच अनुसूचित जाती म्हणटा ते आमी निग्लेक्ट करतात. ताणें म्हणलें की आमी 2% आसा, पूण 2% सुद्दां मेक्स अ डिफरन्स टू फॉर्म द गव्हर्नमेंट. प्रत्येक मतदारसंघात आज तुमचे योगदान आसा. म्हाका दिसता ज्या प्रमाणे आज एट्रॉसिटीज टुवर्ड्स एससी डिपार्टमेंट हे सरकार करता हे आमकां प्रत्येक मनशा म्हऱ्यान व्हरचें पडटलें. तांकां कॉन्फिडन्स दिवचो पडटलो की जे आज भयाचें वातावरण ह्या सरकारान केलां आमी तुमच्या बरोबर ठामपणे आसा. जेन्ना मनशाक कॉन्फिडन्स येतलो तेन्नाच ते तुजे कडेन जुळटले. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीन हांव तुका एक एश्युरन्स दिता. आज आमच्या मदीं हांगा JBMचे आमचे सेल आज इट इज रेटेड वन ऑफ द टॉप डिपार्टमेंट इन द एंटायर कंट्री. म्हणून म्हाका खात्री आसा की फुडल्या येणाऱ्या काळात बाब विठू मोरजकर एससी डिपार्टमेंट हे वन ऑफ द टॉप इन द कंट्री करतलो, हातूंत मातूय दुबाव ना. ताच्या भितर ती तळमळ आसा. एक युथ काँग्रेसींतल्यान आयिल्लो काँग्रेस पक्षाचो कार्यकर्तो आज स्टेटाचो चेअरमॅन जालो. आनी आज आमकां गरज आसा की आज जे विभाग जे समाजाक ह्या सरकारान अमित भाई आपले सगळे आपले तन मन धन हे सगळे लावून काँग्रेस पक्ष बळकट करपा खातीर हांगा प्रमाणीक प्रयत्न करता. तेन्ना आमी सगळ्यांनी अनुसूचित जातीचे बांधवाचें कर्तव्य ठरता की काँग्रेस पक्षाक फुडें सत्तेर हाडपाक आनी जर सत्तेर हाडटलो जाल्यार अमित भाईचे हात आमकां बळकट करपाची गरज आसा. आनी म्हाका आशा आसा जी आता 27 जी निवडणुका येतली तातूंत अनुसूचित जातीचे सगळे बांधव काँग्रेसीक जोडले वतले आणि काँग्रेसचो सरकार स्थापन जातलो आणि अमित भाई जे आम्ही हात बळकट करून अमित भाईच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या लिडरशिपी खाली आम्ही हो पक्ष जैतवंत करतले आणि तुम्ही तितून सगळे सहकार दितले अशी म्हणून हांव आज बाळगीता तुमकां नम्र विनंती करता. आमचे खूबशे प्रश्न आसा पूण जेन्ना आमचे सरकार येतले तेन्नाच ते आमचे प्रश्न सुटावे जातले. आमचे प्रश्न असंख्य आसा, बारीक बारीक प्रश्न आसात पूण ते आमच्या सारके लोकांक खूब व्हडले आसा. आमकां वाटेचे प्रश्न आसा, आमकां स्मशान भुमीचे प्रश्न आसा. तुम्ही जाणा की पेडणे ह्या भागांत जेन्ना एक जर कोण आमच्या समाजाचो जर वारलो जाल्यार ताका आमी बांदे घेवन वचचे पडटाले. ते आमी झगडून लास्टाक नगरपालिका पेडणेन ती स्मशान भूमी बांदली. तोच प्रॉब्लेम आतां वाळपय आसा. तोच प्रॉब्लेम हांगा आमच्या पेडण्या हसापुड्या गांवांत वाटेचे प्रॉब्लेम आसा.
आमचे बांधव अजूनही बिलो पॉवर्टी लायनीचे अजून आसा. आमचे पॉवर्टी लायन पळय अजूनही आमी क्रॉस करून फुडें हांगा येवना. जरी वर जर आमी दिसता आमची प्रगती जाली अशी म्हणून, जी प्रगती जाल्या हेची श्रेय सगळे काँग्रेस सरकाराक वयता. जी काँग्रेस सरकारची योजना आसा म्हणून हांव तुमच्या मुखार हांगा फुडें आसा. आनी जर काँग्रेस सरकाराच्यो योजना नाशिल्ल्यो जाल्यार हांव सुद्दां मिटून तुमकां हांगा दिसता आशिल्लो व्यासपीठार. तेजे श्रेय सुद्दां काँग्रेस सरकाराक वयता. आनी येणारे जे आमचे हे येतली 27 निवडणुकीत सगळे आख्खी गोंयचे सगळे अनुसूचित जातीचे बांधव ह्या पक्षा फाटल्यान रावपाक, बांदिलकी रावपाक आमच्या डिपार्टमेंटाचो एसी चो डिपार्टमेंटाचो प्रयत्न आसतलो की सगळे बांधव हांगा जोडून येणारी जे 27 सरकाराचो आमचो आसतलो. तेन्ना म्हाका दिसता की तेन्ना ताट मारयन आमी आमच्या अमित भाई कडेन वचूंक शकता. अमित भाई आमची समस्या आमी करूंक शकता. सरकार जो पर्यंत आमच्या हातान ना तो पर्यंत आमी कांयच करूं शकता. आमी फक्त उलोवंक शकतात, विरोध करूं शकतात, निदर्शन करूं शकतात, इतलें आमी काम करूं शकता. म्हणून आमकां सरकाराची इतली गरज आसा. अमित भाईचे आमकां हात बळकट करपाक जाय. जरी संख्या आमच्या जर आमकां कमी दिसली तरी आमच्या फाटल्यान एका फाटल्यान एक 5 लोक हांगा आसा हें म्हाका खबर आसा. आमची परिस्थिती गरीब आसा. पणजी येवपाक सुद्दां आमकां 500 रुपयांचे आमकां विचार करचो पडटा. हें कोणाक खबर ना. आमी 2% म्हणटा, आमची संख्या कमी म्हणटा, पूण त्या संख्या फाटल्यान रिजन कितें हें जर त्या घरान जर वयतले ताई गेल्ली आसा पळय ताईक खबर आसा. ताई तुम्हाला गोव्याचा एक कळयलें इतली परिस्थिती आहे की जर पणजे येता 500 रुपये जाय, मिनिमम 500 रुपये जाय. 100 रुपये वचपाक, 100 रुपये येवपाक आनी मागीर जेवपाक च्या. तर 500 रुपये जर कमोवपाक एक गरीब मनशाक सकाळी 5 उठची पडटा ते रातची 11 न्हिदची पडटा. हे सामान्य हे हांव सांगू शकता. हांगा आहा ते थोडे सांगू शकता.